नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण आपल्याकडे बरेच असे जुने कपडे असतात, मुलांना येत वगैरे नाही, थोडेसे फाटलेले वगैरे असतात ना, तेच कपडे इथं बघा बॅग मध्ये भरून ठेवले आहेत। कारण हे सर्व शाळेचे कपडे आहेत बघा, मुलांचे जुने शाळेचे कपडे आहेत। त्याचा वापर आजच्या व्हिडिओमध्ये करणार आहात बघा। व्यवस्थित धुवून चुवून वगैरे मी घड्या वगैरे करून ठेवल्या, भरपूर सारे कपडे आहेत। परत माझ्या दाखवते मी कसं करायचं ते। जेव्हा काय काय थोडेसे चांगलेच आहे, नवीनच काही सफेद शर्ट सुद्धा आहेत बघा जुने। एवढे सारे कपडे बघा जुने, ते टाकून न देत आता काय करायचं याचं ते बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये। जेवढे पाहिजे तेवढे कपडे आपण घेणार आहोत। आता इथं व्हाईट आणि निळ्या कलरचे आहेत कपडे, ते घेणार आहेत। इथे एक बघा नऊवार साडी घेतली आहेत मी, ती पण मस्त बघा धुवून इस्त्री वगैरे करून घ्यायची आहे। हे बघा आपल्या आईवरची साडी आहे, त्याच्यामुळे इथं नवीनच आहेत, तुम्ही जुनी सुद्धा घेऊ शकता। आता बघ इथं आपण एक असा टॉप घेतला आहे सफेद कलरचा, एक आपल्याला माप घ्यायचा आहे, तुम्ही कुठलं पण माप घेऊ शकता। इथं आपण चौकोन कट करायचा आहे, चौकोन तुमच्या आवडीत तुम्ही करू शकता, लहान मोठा। या ठिकाणी आपण बघा 12 इंच घेणार आहोत। सरळ आवडून बघा असं आपण हे करून घेऊ, तुम्हाला तिथं काळा खडू दाखला दिसण्यासाठी असं आपण 12 इंच घेऊ बघा। तुम्ही एखादं कार्डबोर्ड सुद्धा घेऊ शकता मापासाठी बघा। इथं 12 वरती बघा, इथं सुद्धा असं हे करून घ्यायचं आहे, आपल्याला आखून घ्यायचं आहे। डबल फुल कापड आहे, म्हणजे आपले डबल कापड नाही बघा। तर कट करून घेते। हे कडा वगैरे आपण शिवण्यास सोपं म्हणून आपण हे कट करून टाकणार आहोत। अशाच पद्धतीने आपण बघा चौकोन कट करून घ्यायचे आहे। किती चौकोन कट केले ते तुम्हाला दाखवते मी। आता दुसऱ्या कापडात सुद्धा बघा हे आहेत ना आपले या पॅन्ट्स वगैरे, इथे सुद्धा आपण कट करून घेणार आहोत याच पद्धतीने। तर तुम्ही सर्व कट करून घेते आणि तुम्हाला दाखवते। आता या ठिकाणी बघा आपण असे बघा पूर्ण चौकोन आहेत ना कट करून घेतले आहेत। इथं मी टोटल ना 16 चौकोन कट करून घेतले, 8 व्हाईट कलरचे आणि 8 बघा असे निळ्या कलरचे। तर बघू आपण किती मोठे होतं ते, जर कमी जर वाटलं तर अजून आपण अजून चौकोन कट करू। तर तुम्हाला स्टिचिंग दाखवते कसं तयार करायचं ते। तर या ठिकाणी बघा आपण सर्व पीस आहेत ना ते एकमेकाला बघा असे जॉईंट करून घ्यायचे आहे। एक व्हाईट कलरचं आणि एक निळ्या कलरचं कापड असं जॉईंट करायचं आहे। असेच करून आपण बघा 4 याचे असं पीस तयार करायचे आहेत, 2 व्हाईट कलरचे आणि 2 ब्ल्यू कलरचे। बघा तुम्हाला दाखवते मी, डबल शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे आपली शिलाई आहेत ना एकदम व्यवस्थित पॅक होते, फाटणार वगैरे नाही, काहीच नाही। आता तुमच्या अशा 2 कलरचं कॉम्बिनेशन नसेल तर तुम्ही कुठल्याही कलरचे कापड बघा एकाला एक जोड जॉईन करून सुद्धा तयार करू शकता। खूप छान कलरफुल दिसेल, वेगळे कलरचे कापड असले तरी पण। आता इथे 1-2 पीस तुम्हाला मी तयार करून दाखवते। आपण 4-4च्या पट्ट्या बघा तयार करून घ्यायच्या आहे। टोटल आपण 8 पट्ट्या तयार करून घेतल्या। त्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता पट्ट्या बघा। इथं मी 8 तयार करून घेतल्या, कारण आधी आपण 4 याच्याच कटिंग केलं, तर पुन्हा मी 4 याचं कटिंग केलं। टोटल आपल्याला 32 पीस आहेत ना ते घ्यायचे आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं जॉईंट केलं, कसं काय केलं ते बघा। अशा पद्धतीने आपण इथं 4 पीस आहेत ना हे जॉईंट करून घेतले आहेत। सगळे पीस आता मी असे तयार करून घेणार आहेत आणि तुम्हाला दाखवते चला। बघा इथं व्यवस्थित असे जॉईंट करून घेतले, बघा इथं आपले सर्व पीस आहेत ना हे
मी जॉईंट करून घेतले आहे. तुम्हाला खाली ठेवून दाखवते. अगोदर मी 4 पीस आथरून दाखवते कसे दिसतात ते. इथं बघा मी 4च पीस हे केले. अजून आपल्याला 4 तयार करून घ्यायचे आहे. म्हणजे टोटल आपल्याला 8 पट्ट्या आहेत ना, त्या तयार करायच्या आहेत बघा. इथं बघा आता 8 पट्ट्या आपल्या तयार झाल्या आहेत ना, ते आपण जसं खाली ठेवले ना सेम त्याच पद्धतीने बघा असं कलर कॉम्बिनेशन करून आपल्याला जॉईंट करून घ्यायचे आहे. जर व्हाईट कापड जर असेल तर आपल्याला ब्ल्यू कलरचं कापड आहेत ना तो जॉईंट करायचा आहे. आणि ब्ल्यू कलरला व्हाईट कलरचं कापड आहेत ना त्या पट्ट्या बघा अशा पद्धतीने आपल्याला सरळ जॉईंट करून घ्यायचे आहेत. इथं बघा अशाच पद्धतीने आपण सगळ्या पट्ट्या आहेत ना ते इथं मी जॉईंट करून घेणार आहे. बघा तिथं ब्लू कलरचं कापड आलं ना, इथं कडे आपण व्हाईट कलरचं आलं पाहिजे. पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे मी एकदम स्टेप बाय स्टेप. चला आता बघा आपण सर्व आता हे आहेत ना सर्व जॉईंट करून घेत आहे आणि तुम्हाला दाखवत आहे किती मोठे साईज झाले ते दाखवते तुम्हाला. आता आपले हे आहेत ना भरपूर असे मोठ्या साईजचे बघा तयार झाला आहेत. तुम्ही इथं बघू शकता. इथं खाली जागा सुद्धा पूर्ण एवढं मोठं झालं आहे तयार. आता आपण काय करायचं आहे, एक साडी घ्यायची आहे. इथं मी माझ्याकडं असलेली 9वार साडी घेतली आहे आणि पट्टी पण घेतली आहेत. इथं बघा पट्टी आहेत ना ती घेतली आहेत. सर्वात अगोदर आहेत ना आपण पट्टी आहेत ना ती इथं 5-5 इंचाचे पट्टे आहेत ते जॉईंट करून घेणार आहोत. दोन्ही पण साईडला बघा जी रुंदी आहेत ना फक्त रुंदीला, लांबीला नाही जॉईंट करायची, फक्त रुंदीला दोन्ही साईडने आपण 5-5 इंचाचे पट्टे आहेत ना ते जॉईंट करून घेणार आहोत. बघा अशा पद्धतीने मी जॉईंट करून घेते दोन्ही पण साईडने आणि तुम्हाला दाखवते. तर तुम्हाला दाखवते बघा अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे आपल्याला पट्ट्या. कापड जर लहान असेल तर जॉईंट देऊन घ्या आणि सरळ पट्टी असेल तर सरळ जोडा. बघा अशा पद्धतीने मी सर्व जॉईंट करून घेत आहे. या ठिकाणी बघा आपण दोन्ही पण साईडनी पट्ट्या जॉईंट केल्या आहे. फक्त रुंदीला जॉईंट करायची आहे, लांबीला जॉईंट नाही करायची आहे, फक्त दोन्ही साईडनी. या ठिकाणी बघा दोन्ही साईडनी पट्ट्या जॉईंट झाल्या आहेत. आता आपण खाली आथरून घेऊ. या साईडच्या आपल्याला आता साडी हे करायची आहे. बघा इथं कोणाची तरी मदत घ्या तुम्ही, कारण इथं मी 9वार साडी घेतलेली आहेत बघा. डबल फोल्ड करून घेतले आहेत. तुमच्याकडे समजा चादर वगैरे असेल तर बेडशीट वगैरे ते तुम्ही वापरू शकता. अशा पद्धतीने बघा फक्त इथं मापासाठी मी हे दाखवत आहे तुम्हाला कसं हे करायचं. आपल्याला जेवढी लांब आहेत ना त्याच्या बघा अशी डबल हे केली आहेत. उरलेली साडी कट करून घेतली आणि साईडने बघा आपल्याला 2 इथं आहेत ना तेवढी पट्टी जॉईंट करायची आहे याला. आता इथे एक्स्ट्राची साडी आहे ती कट करून घेते आणि त्याच्या पट्ट्या कट करून घेते मी उरलेल्या साडीच्या. आता साडी 9वार म्हटल्यावर मोठी साडी असते बघा. आता बाकीच्या साडीच्या पट्ट्या आहेत ना त्या कट करून घेते आणि सरळला पूर्ण पट्टी आपण जॉईंट करून घ्यायची आहे. पट्टीसुद्धा आपल्याला डबल म्हणजे डबलच जॉईंट करायची आहे. जशी साडी आपण डबल टाकली ना त्याच पद्धतीने पट्टीसुद्धा डबल घ्यायची आहे. तर पट्टी जॉईंट करून घेते मी अगोदर आणि मग तुम्हाला दाखवते. आता या ठिकाणी बघा आपण पट्टी आहेत ती बघा जॉईंट करत आहोत अशा पद्धतीने. सरळ शिलाई मारून घ्यायची पूर्ण याला. आता बघा आपली डबल फोल्ड झाली साडी. नंतर बघा वरून आपल्याला जे आपण कपड्यांचा पार्ट तयार केलेला आहेत ना यो तो सरळ ठेवायचा. म्हणजे 3 पार्ट आहेत ते आपण व्यवस्थित एकसारखे पकडायचे एका साईडने आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आहेत.
व्यवस्थित सारखं पकडायचं, म्हणजे गोळा वगैरे नाही झाला पाहिजे. अर्धा इंच कापड पकडून ना सरळ शिलाई मारून घ्यायची आहेत बघा पट्टीच्या कडेकडेने. दीदी लहान आहे, दीदीला काय जमाना, नंतर मग मीच मारून घेतल्या बघा शिलाया, कारण मोठं आहेत ना, जड पण वाटतं थोडंसं, त्याच्यामुळं. इथं बघा मी एकदम पटापटमध्ये कडेकडेने शिलाई मारून घेतल्या. एका पार्टला शिलाई मारली का आपली एका साईडने कुठल्या पण, म्हणजे एकदम शिवायला सोपं जातं आपल्याला. बघा अशा पद्धतीने व्यवस्थित पकडायचं. चला पूर्ण याला शिलाई मारून घेते. अशाच पद्धतीने आपल्याला बघा चारी पण कोप्याला शिलाई मारून घ्यायच्या आहेत. या ठिकाणी बघा आता कडेने शिलाई मारून घेतली आहे. आता वरच्या साईडने सुद्धा बघा आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर साडी गोळा होऊ नये म्हणून आपण बघा या साईडने व्यवस्थित सरळ करून शिलाई मारून घ्यायची आहेत. जर उरलीच थोडीफार 1-2 इंच तर आपण ती तशीच ठेवणार आहोत, कट नाही करायची, कारण आपण पायपिंग करणार आहोत ना, त्यामध्ये ती बरोबर व्यवस्थित होऊन जाते, सेट होऊन जाते बघा अशा पद्धतीने. आता आपण आता कडेकडेने शिलाई मारून घ्यायची आपल्याला पूर्ण. चला मी पूर्ण कडेकडेने शिलाई मारून घेते आणि तुम्हाला दाखवते. आता इथं बघा आपण जे चौकोन आहेत ना त्याच्या सरळ शिलाई मारून घ्यायच्या आहेत. चौकोनला सुद्धा बघा इथं अशा पद्धतीने, म्हणजे जी आपली साडी आहेत ना ती व्यवस्थित सेट होईल बघा. दोन्ही साईडने जॉईंटला आणि इथे कप्पे आहेत ना त्याच्यावरती शिलाई मारून घेणार आहेत मी. जसं कापड वगैरे असं फुगणार नाही, एकदम व्यवस्थित सेट होईल बघा. अशा शिलाई मारून घ्यायच्या आपल्याला आडव्या आणि उभ्या. तुम्हाला शिलाई दाखवते कशी मारायची ती बघा. आता इथे पट्टी कट करून घातली आहे आपण. हे जवळजवळ 6 इंचाच्या पट्ट्या आहेत. वरती डबल फोल्ड करायचं. एका साईडने बघा आपलं थोडंसं कापड जास्त होतं साडीपेक्षा, म्हणून ते डबल फोल्ड करून मी पट्टी फोल्ड करून घेतलेली आहेत. जी आता आपली उभी साईड आहे बघा, जी लांबी आहेत ना तिथं मी ही पट्टी हे करत आहे, म्हणजे आपली पायपिंग करायची आहे याची. एका साईडने तुम्हाला पायपिंग करून दाखवते. त्याच पद्धतीने आपल्याला दोन्ही पण साईडला पायपिंग करून घ्यायची आहे. ज्या रुंदीच्या पट्ट्या आहेत ना त्या फक्त मी डायरेक्ट फोल्ड करून घेतल्या आहेत, तिथं पट्टी जॉईन नाही केली आहेत, कारण तिकडं कडेकडे एक्स्ट्राचं थोडंसं कापड उरलेलं होतं एक साईडने. इथं बघा आपली थोडीशी आहेत ना साडीचा काठ आहे थोडासा बाहेर आलेला आहे, तो आपल्याला कट न करता आता या पट्टीमध्ये आपण डबल फोल्ड करू ना तर व्यवस्थित होऊन जाईल बघा. आता एका साईडने आपली पट्टी जॉईन करून झालेली आहेत शेवटपर्यंत बघा, अशी हे करायचं. आता उलट्या साईडने फोल्ड करायची, डबल फोल्ड करायची बघा. एका साईडने आपली शिलाई पूर्ण मारलेलीच आहे, कारण हे पॅन्टचा नेफा असतो ना त्याची आपण ही पट्टी तयार केलेली आहे. जे आपण चौकोन कट केली ना त्याच्यातलेच कापड उरलेलं होते, त्या पट्ट्या आपण जॉईंट करून घेतलेल्या आहे. व्यवस्थित डबल फोल्ड करून शिलाई देऊन घ्यायची आपल्याला बघा. अशा पद्धतीने जी आपण जॉईंटची शिलाई मारली ना त्याच्यावरती ही शिलाई आली पाहिजे, म्हणजे आपली फिनिशिंग आहे ते एकदम व्यवस्थित येईल. पाठीमागच्या कापडाची सुद्धा चला आता पूर्ण याला शिलाई मारून घेते. याच्यावर आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची आहे. बघा या ठिकाणी व्यवस्थित मध्ये आपली पायपिंग ही आहेत ना आपण तयार करून घेतली आहेत. आता तुम्ही कडेने एक दाब टीप देऊन घ्या, तर ती पण तुम्हाला दाखवते. व्यवस्थित शिलाई लॉक करायची वरती, पटापट एकदम एक दाब टीप देऊन घ्यायची आहेत बघा, म्हणजे आपली फिनिशिंग वगैरे छान येते.
दिसायला पण छान दिसते आणि टिकायला पण वर्षानुवर्ष फाटणार नाही अशी आपली गोधडी म्हणू शकते, बेडशीट म्हणू शकते तयार होईल. अशाच पद्धतीने बघा मी दुसऱ्या साईडला सुद्धा पायपिंग करून घेत आहे. मग तुम्हाला दाखवते खाली ठेवून आपली गोधडी कशी तयार झाली आहे. बघा आता खालच्या साईडला आपली थोडीशी आहेत ना पट्टी फोल्ड करून घेतली, तर मी काही पायपिंग नाही केली. बघा अशा पद्धतीने एका साईडला आपण अगोदरच केली होती. इथं आपले काही धागे दोरे काहीच नाही म्हणून थोडीशी पट्टी फोल्ड केली बघा. कारण बेडपेक्षा आपले 1-1.5 हात बघा ही आहेत ना गोधडी मोठी झाली होती म्हणून इथं खाली ठेवून दाखवली बघा. तुम्हाला जागा कमी असल्यामुळे तुम्हाला व्यवस्थित दिसणार नाही. इथं बघा वरती घेऊन दाखवते किती फिनिशिंगमध्ये बघा आपली आहेत ना गोधडी म्हणू शकत्या किंवा बेडशीट म्हणून सुद्धा याचा वापर करू शकत्या. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जवळजवळ 3-4 तास आपले बघा हे कटिंग करण्यापासून तर व्हिडिओ बनवण्यापर्यंत गेले आहेत, शिवण्यापर्यंत पूर्ण गोधडी. खूप मेहनतीने हा व्हिडिओ बनवला आहे. त्याच्यामुळे एक लाईक करा, कारण तुमच्या एक लाईकने अजून असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला हे होतं प्रोत्साहन भेटतं. तर तुम्हाला बेडवर सुद्धा मी टाकून दाखवते कशी दिसते ते. याचा लुक दाखवते बघा बेडवरती टाकून सुद्धा. या ठिकाणी बघा मी बेडवर टाकले आहे. इकडच्या साईडने तुम्ही बघू शकता किती भरपूर अशी आपली आहेत ना उरलेली आहेत बेडशीट. तुम्हाला दाखवते इथं बघा उचलून दाखवते बघा एक साईडने. हे बघा इतकी बेस्ट आपली उरलेली आहेत. तुम्ही अंगावर घेण्यासाठी सुद्धा याचा वापर करू शकता. खूप मस्त हलकी फुलकी आपली गोधडी बेडशीट तयार झाली आहेत. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.